आपण चारचाकी गाडींच्या मागे बऱ्याचदा असं वाचतो की सुरक्षित अंतर ठेवा. त्यामागे आपल्याला काय फायदे होत असतात की अंतर ठेवल्यामुळं समोरची जी चारचाकी गाडी आहे ती त्यांनी जर ब्रेक मारला तर आपल्याला मध्ये अंतर असल्यामुळं आपल्यालाही ब्रेक मारून सुरक्षित राहता येतं. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की कधीही चारचाकी गाडीच्या मागे ज्यावेळी आपली गाडी असते तरी बेसिकली अंतर तर ठेवायचंच की ज्यामुळं ब्रेक मारल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होतो समोरच्यानं ब्रेक मारल्यानंतर. पण त्याचबरोबर अंतर इतकं असलं पाहिजे की काही वेळेला कसं होतं, चारचाकीची दोन्ही बाजूची दोन्ही चाकं बरोबर याच्यामध्ये जात असतात, म्हणजे खड्डे चुकवून, आणि त्या दोन चाकांच्या मध्ये जर खड्डा असेल आणि आपण जर फॉलो करत असेल त्या गाडीला काही अंतरानं, तर तो खड्डा आपल्याला दिसू शकत नाही. मागील दोन चाकांच्या मध्ये जो खड्डा असतो तो आपल्याला दिसू शकणार नाही चारचाकीच्या. त्यामुळं जितकं जास्त अंतर ठेवता येईल तेवढं आपल्याला ठेवणं गरजेचं असतं, ज्यामुळं एकतरी ब्रेक मारला तर फायदा होतो आणि दुसरा त्या दोन चाकांच्या मध्ये जर खड्डा असेल तर तोही आपल्याला अंतर असल्यामुळं मागील गाडीला तो खड्डा दिसतो. विशेषतः दोन चाकी जर आपली मागे असेल तर त्याचा फायदा त्यासाठी होतो. त्यामुळं अंतर जास्तीत जास्त ठेवा आणि त्यांना फॉलो करताना त्या गाडीच्या मागं गाडी असेल तर दोन चाकांच्या मध्ये खड्डा असू शकतो हे कुठंतरी बॅक ऑफ माइंड आपल्या असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपली गाडीचं स्पीड कमी असलं पाहिजे, अंतर भरपूर असलं पाहिजे. थँक्यू.